अयोध्येमधल्या राम मंदिराची पहिली झलक आज पाहायला मिळाली आहे। श्रीराम मंदिराचं 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर युद्ध पातळीवर अयोध्येमध्ये सध्या काम सुरू आहे। अयोध्येमध्ये जे राम मंदिर साकारतंय ते एक स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जाणार आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात किंवा देशभरात जुनी मंदिर आहेत, हा एक वेगळ्या प्रकारचा खरं तर दगड म्हणता येईल याला किंवा खडक म्हणता येईल, ज्यावर बारीक शिल्पकलेप्रमाणे नक्षीकाम केलं जातंय। सध्याही सुरू आहे त्या ठिकाणी काम आणि आपण पाहतोय त्यातलंच अपुरं काम जे आहे त्या कामासाठी लागणारे हे जे स्तंभ आहेत किंवा जे दगड आहेत ती या ठिकाणी आणण्यात आले आहेत। दुसरं महत्त्वाचं, संपूर्ण मंदिर जे असणार आहे त्या मंदिराला पुन्हा रंगरंगोटी केली जाणार नाही, कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो फिकट गुलाबी रंग हा जो या खडकाचा दिसतोय हा नैसर्गिक रंग आहे, त्यामुळे त्याला पुन्हा रंग दिला जाणार नाही। त्याच्यासोबतच आपण जर पाहिलं तर हे काही प्रमाणामध्ये या ठिकाणी कोरलेलं आहे। अशा पद्धतीनं कोरीव काम जे आहे ते संपूर्ण मंदिराच्या अनेक स्तंभांवर किंवा भिंतींवर आपल्याला पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचं हेच आहे की संपूर्ण मंदिर हे भूकंप विरोधी असणार आहे, म्हणजे भूकंपानं कुठलाही परिणाम या मंदिरावर होणार नाही अशा पद्धतीची काळजी घेतली गेली आहे। त्याचबरोबर हजारो वर्ष हे मंदिर टिकावं यासाठी देखील प्रयत्न केले गेले आहेत। त्यामुळं बांधकाम तर आता पूर्णत्वाकडे येतंय, पण महत्त्वाचं हेच आहे की अशा पद्धतीने एक वेगळे यंत्रणा जी आहे ती बांधकामामध्ये वापरण्यात आली। जवळपास 50 फूट खाली एक कॅप्सूल देखील तयार करण्यात आलेला आहे, ज्यामुळे भूकंपाचा कुठलाही परिणाम या संपूर्ण मंदिरावर होऊ नये यासाठी अशा पद्धतीनं तयार देखील काही शिल्प आपण बघतो किंवा ज्या डिझाईन्स आहेत त्या देखील या दगडांवर पाहायला मिळतात। समोर पण आपण पाहतोय एक त्या ठिकाणी जो दगड आहे त्याच्यावर देखील काही डिझाईन्स आहेत ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। त्यामुळं संपूर्ण हे जे काम आहे हे हजारो कामगारांनी जरी केलेलं असलं तरी महत्त्वाचं हेच आहे की या मंदिराला पुन्हा जी रंगरंगोटी आहे ती करावी लागणार नाही आहे। नैसर्गिक जो रंग आहे या दगडांचा किंवा या स्तंभांचा तोच कायमस्वरूपी मंदिराला असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या। तर राम मंदिराचा 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे, तर आज पहिली झलक जी आहे ती श्रीराम मंदिराची या ठिकाणी पाहता येत आहे। तर राम मंदिराची वैशिष्ट्ये आपण पाहूयात। मैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेकडून या दगडांची निवड करण्यात आली आहे। ग्राउंड फ्लोअरवरील 5 मंडपांचं काम जे आहे ते जानेवारीमध्ये पूर्ण होणार आहे। वेगळ्या पद्धतीची माती, सिमेंट आणि रसायनाचा वापर करून या मंदिराचा पाया तयार करण्यात आलाय। भूकंपाचा अभ्यास करून मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। महर्षी वाल्मिकी, शबरी माता, राजमाता अहिल्यादेवी यांची मंदिरं या ठिकाणी उभारली जाणार आहे। अयोध्येच्या सौंदर्यीकरणाचं काम इथे वेगानं सुरू आहे। राम की पौडी ते शरयू घाटापर्यंतचे रस्ते देखील सजवण्यात आले। आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम 95% पूर्ण झालंय। अयोध्येमधील रेल्वे स्थानक सुद्धा मंदिराच्या रूपात तयार करण्यात येत आहे। अयोध्येसाठी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, पुणे, कोलकाता, लखनौ आणि जम्मूसह अनेक भागांमधून 1000 ट्रेन धावणार आहेत।